वळूया पुढच्या बातमीकडे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निरहाळे गावात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 3 ते 4 महिने टँकरवर अवलंबून असलेलं हे गाव आजही पाण्यासाठी संघर्ष करत आहे। विशेष म्हणजे या गावाचं आणि सिने अभिनेत्री प्रीती जिंटाचं एक वेगळं नातं देखील आहे। तिनं इथं विहीरही बांधून दिली होती। उन्हाळा सुरू झाला की इथं पाण्यासाठी अक्षरशः युद्धच सुरू होतं। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। माझ्यासोबत टँकर चालक प्रभाकर हरणे आहेत, जे खरं तर रोज पहाटेच खरं तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास जो आहे हे पाणी देण्याचं जे काम आहे ते खरं तर सुरू होतं। प्रभाकर दादा, कसं एकूण तुमची ड्युटी असते, कुठे कुठे पाणी? सकाळी 6 वाजता निघत असतो गाडी भरायला। 6च्या नंतर निघल्याच्या नंतर आम्ही निराळा याला आपलं शिवाजीनगर यांना दुई साईड वाटप करीत असतो। आणि जो संध्याकाळी 6 वाजतात आम्हाला कमीत कमी हे सगळं करताना। रोज किती फेऱ्या होतात? रोज 3 फेऱ्या राहत्या, 2-3 असं वाटपच्या। काही ठिकाणी विहिरीत खाली करावं लागतं, काही ठिकाणी वाटप असते। किती वर्षांपासून ही परिस्थिती पाणी देतात? इथं साधारण मी 2012 पासून असतो। 2012 पासून येतो पाणी वाटपला। कसा गावचा प्रश्न आहे, कसे लोक वाट बघत असतात तुमची टँकर कधी येईल म्हणून? काय कधी वादही होत्या, कधी सुरळीत पाणी वाटपही होत असते। काय अडचण येत नाही। एवढी सरपंच राहत्या, शिपाई राहत्या, शिपाई वगैरे सरपंच संघ राहत्या, पण काही ठिकाणी होतात वाद। बाकी काही नाही एवढं। पण आता रस्ते काही ठिकाणी आहे खराब, जिथं गाडी जात नाही तिथं घालावंच लागते पाणी पुरवठ्यासाठी। पण रोज आता समजा किती टँकरमध्ये पाणी किती असतं आणि जे लोक कशा पद्धतीने वाट बघतात, काय काय करतात, कशा पद्धतीची धावपळ असते टँकर आल्यावर त्यांची भरपूर वेळा धावपळ होती। टिपाळं भरणे, हांडे भरणे वाटपच्या वेळेस, आणि सगळ्यांचे वादही होत्या, पण मिटूनही जात्या सरपंच वगैरे असल्यामुळे, त्याच्यामुळे एवढं काही नाही वाटत। अरे आपण बघत आहोत की 2012 सालापासून टँकरनं ते पाणी पुरवत आहेत। सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचं हे काम जे आहे ते खरं तर सुरू असतं। आणि अशा प्रकारे हे प्रभाकर दादांसारखेच अनेक टँकर चालक हे पाणी पुरवतात आणि नागरिकांची तहान जी आहे ती भागवत आहेत। खरं तर ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहेत आणि पुढे देखील किती वर्ष खरं तर असाच संपूर्ण अशीच परिस्थिती जी आहे ती खरं तर कायम राहील पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरेल। पाणी प्रश्न गावचा असेल, सुटणार तरी कधी हा देखील प्रश्न आहे। कॅमेरा विके पर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, निराळा।